Are you ready to meet Jesus? तयार आहात येशूला भेटायला? Amen. आमेन. Looking unto Jesus. येशूकडे पाहणे. We'll open our Bibles to Hebrews chapter 12 verse 2. इब्री करास 12 अध्याय दुसरं वचन. But let us pray. आधी प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, we want to meet you in a different way today. आम्हाला वेगळ्या रीतीने आज तुला भेटायचं We आहे. want an impartation that comes only from you. आम्हाला तुझ्याकडून येणारी छाप हवी आहे. We want our eyes to be opened in a way that you want us to be opened. आमची इच्छा अशी आहे की तुला ज्या रीतीने आमचे डोळे उघडे हवेत त्या रीतीने आमचे डोळे आज उघडे व्हावेत. We want to see as you want us to see आणि आमची you. इच्छा आहे की ज्या रीतीने आम्ही तुला पाहावं अशी तुझी इच्छा आहे त्या रीतीने आम्ही तुला आज पाहावं. No more smaller, no more greater. आता काही थोर नाही, आता काही लहान नाही, मोठं But नाही, in the measure that you want us to see. पण ज्या प्रमाणात तुझी इच्छा आहे की आम्ही तुला पाहावं त्या प्रमाणानं आज आम्ही तुला पाहावं. Reveal yourself to us, Lord. स्वतःचं प्रगटीकरण आणि प्रदर्शन आज तू आम्हाला कर. Reveal us. आम्हाला प्रगट कर. Reveal to us from your word. तुझ्या वचनातून तुझ्या शब्दातून आम्हाला प्रगट कर. Speak to our hearts and minds and body and आमच्या soul and हृदयांशी, spirit and मनांशी, subconscious. जीवांशी, आत्म्यांशी, सद्विवेकाशी तू बोल. Our whole being is tuned to you, Lord. आमचं संपूर्ण अस्तित्व तुला आम्ही ट्यून्ड केलंय. Express yourself to us. तर आज तू स्वतःचं प्रगटीकरण आम्हाला दे. तुझ्या भावना, तुझे विचार, तुला काय हवंय, तुला काय नकोय, हे सगळं तू आज आम्हाला व्यक्त कर. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I know you're going to reveal yourself to us. मला माहिती आहे की आज तू स्वतःला आमच्यापर्यंत एका वेगळ्या रीतीनं व्यक्त करणार You're going आहेस. to reveal yourself to each one of your children एक तुझं प्रगटीकरण खास रीतीनं तुझ्या प्रत्येक लेकराला आज तू देणार आहेस, in a way that they have never seen before. अशी रीत की जी रीत आम्ही अगोदर कधी पाहिली नाही. Thank you, Father, धन्यवाद. that we may completely live for you की आम्ही संपूर्णपणे तुझ्यासाठी जगावं and live for your cause. आणि तुझ्या कारणांसाठी जगावं. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. Thank you, Master. धन्यवाद माझ्या We स्वामी. worship you आम्ही and you तुझी alone. आराधना करतो, फक्त तुझी आणि तुझीच करतो. Thank you. धन्यवाद. In Jesus' name we येशूच्या pray. नावात आम्ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन Praise आणि God. आमेन. आमेन. We'll open our Bibles to Hebrews chapter 12 verse 2. इब्री करास 12 अध्याय दुसरं वचन सर्वांनी काढा. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. इब्री करास 12 अध्याय त्यातलं दुसरं वचन. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Praise the Lord. आमेन. The author of Hebrews tells us, इब्रीकराचा किंवा इब्रीकराच्या पत्राचा जो लेखक आहे तो म्हणतो, keep your eyes fixed on Jesus. आपले डोळे येशूवर केंद्रित ठेवा. Keep on looking to Jesus. येशूकडे पाहत रहा. Now, this seems to be strange statement आता हे विधानच आपल्याला विचित्र वाटतं. because when the book of Hebrews was written, कारण की इब्रीकराचं पुस्तक किंवा पत्र जेव्हा लिहिलं गेलं, it was more than 30 years after Jesus died and rose and went back to heaven. येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला, मग येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, त्याच्यानंतर येशू स्वर्गात गेला, त्याच्या 30 वर्षांनंतर. See, it was written approximately in the age 67 AD. In the year 67 AD. 67 एडीच्या दरम्यान हे पत्र लिहिलेलं आहे. So the writer may have been Paul or Barnabas, we don't know exactly. तर इब्रीकराचा लेखक एक तर पॉल नाही तर बर्नबा असावा, अचूक रीतीनं आपल्याला ठाऊक नाही. Nobody knows कुणालाच माहित नाही who the author of the book of Hebrew was. इब्रीकराचं पत्र कुणी लिहिलेलं आहे त्याचा लेखक अचूकपणे कुणालाही माहित नाही. Though Kenneth Hagin says जरी केनेथ हेगन असं म्हटले, that when the Lord met him, जेव्हा प्रभू त्यांना भेटला he had asked the Lord Jesus त्यांनी प्रभू येशूला विचारलं who had written the book of Hebrews. की इब्रीकराचं पत्र कुणी लिहिलंय. And Kenneth Hagin said, केनेथ हेगन म्हणाले, Jesus in that vision told him that it was written by Paul. येशू ख्रिस्त त्या दृष्टांतात त्यांना म्हणाला की पॉलने लिहिलेलं आहे. So in a general sense, most of the people take Paul as the author of the book of Hebrews. तर सर्वसाधारण रीतीनं सगळी माणसं वाढत्या प्रमाणात पॉलला इब्रीकराच्या पत्राचा लेखक Now मानतात. this book was primarily written to the Jews. प्राधान्यानं हे पत्र यहुदी लोकांना किंवा यहुदी समाजाला लिहिलेलं आहे. But generally speaking, it is also written to all the Gentile believers. सर्वसाधारणरित्या बोलायला गेलं
फक्त इब्रीकराचं पत्र आपल्यासारख्या परराष्ट्रीय बिलीवर लोकांनाही And लिहिलेलं in आहे. those times, आणि त्या काळात Jews and Gentiles were staying. यहुदी व परराष्ट्रीय राहत होते. And that time, त्या काळात this author writes हा लेखक लिहितो, that you have to look to Jesus. तुम्ही येशूकडे पाहायला हवं. But Jesus was not physically present पण येशू तेव्हा शारीरिक रूपाने हजर नव्हता, because all had not seen Jesus. कारण सगळ्यांनी येशूला पाहिलेलं नव्हतं. Though some had seen Jesus, जरी काहींनी येशूला पाहिलेलं होतं, yet Paul is saying all of you should see Jesus. तरी पॉल म्हणत होता की सगळ्यांनी येशूला पाहायला पाहिजे. If he had been only writing to a few and saying those who had seen him should see him again, जर तो केवळ काही विशिष्ट लोकांशी बोलत असता आणि त्याने काही विशिष्ट लोकांना हे लिहिलं असतं की ज्यांनी येशूला आजवर पाहिलेलं आहे त्यांनी यापुढेही येशूकडे पाहायचं आहे, but it still does not make sense. पण नव्हे, त्यातूनही फारसा अर्थ लागत नाही. Because if that person is not present around you, you cannot look to him. कारण ज्या व्यक्तीकडे पाहायला सांगितलं जात आहे तो व्यक्तीच जर आपल्या समोर नाहीये तर पाहायचं कसं? How can they look to Jesus who was taken up into heaven? जो येशू ख्रिस्त तोवर स्वर्गात गेलेला होता त्याच्याकडे पाहायचं कसं? And not all saw his ascension, आणि सगळ्यांनीच येशूला स्वर्गात चढताना पाहिलं नाही, only a few had seen it. फक्त काहींनी आपल्या डोळ्यांनी येशूला स्वर्गात चढताना पाहिलं. But Paul is talking to all the Messianic Jews and all the Gentile believers, they ought to see Jesus. परंतु पॉल सर्व विधर्मी विश्वासू लोकांना, परराष्ट्रीय बिलीवर लोकांना आणि मेसनिक ज्यूज म्हणजे जे यहुदी विश्वासू झालेले आहेत त्या विश्वासू यहुदी लोकांना, या सगळ्यांना पॉल हे सांगत आहे की येशूकडे पहा. Now some may have seen Jesus, others may not have seen Jesus. आता त्यातल्या काहींनी येशूला शारीरिक रूपाने पाहिलं असेल, काहींनी नसेल. So how does the writer says look to Jesus? मग लेखक असं म्हणतो कसं की येशूकडे पहा? He doesn't say having looked to Jesus. तो असं नाही म्हणत की येशूकडे पाहून आता, Say having looked to Jesus. येशूकडे आम्ही पाहिल्यानंतर आता पुढे, असं तो लिहित नाही. He says look to Jesus. तो असं म्हणतो की येशूकडे पहा. So is it possible to look to Jesus, तर येशूकडे पाहणं शक्य आहे का हो? who was no more physically present with them? की आता जो येशू शारीरिक रूपाने त्यांच्यामध्ये हजर नाहीये त्याच्याकडे पाहणं शक्य आहे का? And not only them, he is telling the church of today also, आणि फक्त त्यांनाच नाही तर आजच्या चर्चलाही तो तेच सांगत आहे, look to Jesus. येशूकडे पहा. But how can I look to Jesus when I have not seen him? पण येशूकडे मी पाहायचं कसं की जेव्हा मी येशूला पाहिलेलंच नाहीये शरीर रूपाने, मी त्याच्याकडे पाहू कसं? See, but there must be some clue given how we काहीतरी- can look to Jesus. पण काहीतरी क्लू दिला गेला असेल कुठेतरी की येशूकडे कसं पाहायचं. That's what we need to find out. आणि तो क्लू काय आहे की काय ही पद्धत आहे की ज्या पद्धतीनं येशूकडे पाहिलं जाऊ शकतं तेच आपल्याला शोधायचं आहे. Amen. Amen. And before that, I would like to speak a little bit of how Jesus looked like. त्याच्या अगोदर मला यावरती थोडंसं बोलायला आवडेल की येशू दिसायला कसा होता. Now, आता we don't know exactly how Jesus looked. आपल्याला माहित नाही अचूक रीतीनं येशू दिसायला कसा होता. If we go to the scripture, आपण जर शास्त्रवचनांकडे गेलो we can come to the closest thing that is written in Isaiah 53:2 about him. तर यशया 53:2 मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते वचन अगदी आपण असं धरू शकतो की ते येशू कसा दिसत होता त्याच्या समीपचं वचन कुठलं असावं. तर यशया 53:2, He had no beauty or majesty to attract us, nothing in his appearance that we should desire him. यशया 53 त्यातलं दुसरं वचन, त्याच्याकडे असं काहीच नव्हतं की ज्यापायी आपण त्याच्याकडे आकर्षित होऊ. See, that's what it is written there. लिहिलेलं आहे. वाचूया दुसरा भाग मराठीतला, यशया 53 दुसऱ्या वचनाचा दुसरा भाग आहे. त्याला रूप नाही, हां. त्याला शोभा नाही आणि आम्ही त्याला पाहतो तेव्हा तो आम्हाला हवा हवासा वाटावा अशी सुंदरता पण त्याच्यात नाही. Did you see that? लक्षात येते. हवा म्हणजे I was not attracted to his physicality. मी त्याच्या शारीरिक रूपाकडे आकर्षित झालेच नाही कारण की त्याच्यात एवढं रूप नव्हतं. So what attracted the world to Jesus? मग कसं बरं हे जग येशूकडे एवढं आकर्षित झालं? That means there is something beyond his physicality that attracted the crowds to follow Jesus. याचा अर्थ येशूच्या शारीरिक रूपापलीकडचं काहीतरी होतं की ज्यापायी लोक येशूकडे आकर्षित झाले. But does it also mean पण याचा अर्थ असाही होतो का that
Isaiah had got a vision of Jesus being beaten and whipped and spat upon, and that vision he is putting before us, that there was no beauty at that time. पण मग याचा अर्थ असा लावायचा का की यशाला येशूचा दृष्टांत त्यावेळचा मिळाला की ज्या वेळेला येशूला मारण्यात आलेलं होतं, त्याचा चेहरा विद्रूप आणि कुरूप झालेला होता, त्यावेळचा यशाला येशूचा दृष्टांत झाला आणि म्हणून यशा असं म्हणतो का की त्याच्या चेहऱ्यात रूप नव्हतं, तो दिसायला सुंदर नव्हता. See, things are in a very hazy picture. म्हणजे ह्या अंधुक गोष्टी आहेत, ह्या क्लिअर कट दिसत नाहीत. Or was he very ordinary looking? का दिसायलाच येशू ख्रिस्त साधारण माणसासारखा होता? How did he look? म्हणजे त्याचा चेहरा, त्याचं रूप साधारण होतं. कसा दिसायचा येशू? One thing we can say, एक गोष्ट आपण म्हणू शकतो, Jesus was a Jew. येशू यहुदी होता, So he almost looked like a Jew. तर तो यहुद्यांसारखा जवळजवळ दिसायचा. Now many people think that a Jew means he's a fair-skinned person. बऱ्याच लोकांना आता असं वाटतं की यहुदी म्हणजे एकदम लाल गोरा, But we don't know exactly. पण आपल्याला अचूक माहित नाही. Today's Jews are so different from the Jews that existed during the time of Jesus. आजची यहुदी माणसं आपल्या रूपानं आणि रंगानं अगदी वेगळी आहेत. येशूच्या कारकिर्दीतली आणि काळातली जी यहुदी माणसं होती त्यांच्यापेक्षा आजचा जो यहुदी समाज आणि यहुदी माणसं आहेत ती रंगानं आणि रूपानं वेगळी आहेत. Amen. आमेन. Because Jews are not a race, it is today, it is just a religion. कारण की आज यहुदी हा एक धर्म राहिलेला आहे. See, it's not a race, means it's not a ती एक biological जात राहिलेली root नाही. or coming from the same roots. त्याच मुळातनं बाहेर पडलेली ती जात राहिलेली नाही. आता यहुदी एक धर्म राहिला आहे. Because कारण when Jerusalem was destroyed, यरुशलेमेचा जेव्हा नाश झाला, they were all dispersed all over the world. सगळे यहुदी लोक जगभरात पांगले. Many went to Europe, बरीच त्यातली यहुदी माणसं युरोपला गेली, some went to Africa, some went to other places. काही आफ्रिकेला, काही इतर आणि देशात गेली. And so they intermingled with other people, they got married there. मग इतर देशात गेल्यानंतर त्यांनी विवाह देखील इतर देशातल्या मुलींशी केले. Then after many years they came back to Israel. मग अनेक वर्षांनंतर ती यहुदी माणसं परत इस्रायलला आली. So now they are all very fair-skinned people like the Europeans. आता सध्याला ही सगळी यहुदी माणसं युरोपियन लोकांसारखी अगदी लाल आणि गोरी आहेत. So who knows? पण माहिती कोणाला आहे की अस्सल रंग त्यांचा काळा होता की गोरा? Amen. Though they say that we are Jews, but they had settled in Europe for so many years, got married with European girls, and surely their product will be like Europe people. आणि जरी ते म्हणतात की आम्ही यहुदी, पण ते युरोपमध्ये जाऊन जर स्थायी झाले तर युरोपियन मुलींशी लग्न करून मग त्यांचं जे काही उत्पादन होणार आहे ते तसंच होणार ना. Are you understanding? Please? त्यांची जी काही वाढ होणार आहे ती तशीच होणार. So we looked at today's Jews and we say, oh, maybe he was like this color. तर आजच्या यहुदी लोकांकडे आपण बघून असं म्हणतो की यहुदी लोकांचा रंग म्हणजे गोरा, So nobody knows. पण कुणाला माहित नाही. Like people don't know whether Egyptians were fair-skinned or dark-skinned or brown-skinned. जसं लोकांना माहिती नाहीये की इजिप्शियन माणसं, मिस्री माणसं रंगानं काळी होती, गोरी होती, सावळी होती का गव्हाळ होती. But one thing we know, they came from Ham. पण एक गोष्ट आपल्याला माहित आहे की हॅम पासून ते आले. You know, Ham's son Canaan. हामचा मुलगा कनान, They were the Canaanites. ते कनानी झाले. And Ham means black. हाम म्हणजे काळा. See? And Israel also stayed many years in Egypt. आणि इस्रायल इजिप्त देशामध्ये पण खूप वर्ष राहिलं. Like in India. जसं भारतात We get married with intercaste marriage आपण लग्न करतो आंतरजातीय, and different color. वेगळा people वेगळा have. रंग, वेगळी वेगळी जात, लग्न होतात. So we don't know exactly. तर आपल्याला अचूकपणे माहिती नसतं की हे अस्सल काळे होते का गोरे. Praise the Lord. Amen. So nobody exactly knows how even the first century Jew looked like. तर कुणालाच अचूक रीतीनं माहिती नाहीये की पहिल्या शतकातले यहुदी देखील रंगानं रूपानं कुठले होते, कसे होते. Maybe he was brown skinned. कदाचित ते ब्राऊन रंगाचे असतील. See, Chocolatey. when Chinese paint Jesus, they paint Jesus with little that kind of eyes. आता चायनीज माणसांनी येशूचं चित्र रंगवल्यावरती ते तर चिंकी डोळेच काढणार.
And when Europeans paint Jesus, they paint him with all red lipstick sort of thing and glow here, red here, and blue eyes and brown hair and blonde and all that. युरोपियन लोकांनी येशूचे चित्र काढून रंगवलं तर मग येशूचे केस अगदी ब्राऊन चॉकलेटी आणि ओठ लाल लाल आणि गाल गुलाबी. See, when Indians paint, they make him little pale to look भारतीय at. लोकांनी केल्यानंतर थोडं गव्हाळ. When Africans paint, they really paint him black. आफ्रिकन लोकांनी चित्र काढल्यावर काळ. See. And good, we don't know how and what color he had. आणि हे बरंच आहे की आपल्याला माहिती नाहीये येशू ख्रिस्ताचा रंग अस्सल कुठला होता. As there's a lot of problem and discrimination about color. एक तर रंगानं आणि जातीनं किती गोंधळ होत आहेत Praise the Lord. आणि त्यात हा कशाला. So I think so one of the reasons God has not allowed it is because he doesn't want, only one kind of people to follow Jesus. तर एक कारण हे असावं की देवानी का येशूचा रंग आणि येशूचं रूप आपल्याला प्रगट केलं नाही, की तो दिसायला कसा होता प्रगट केलं नाही. याचं एक कारण हे असावं की लोकांमध्ये आहेत तेवढे गोंधळ पुरेसे आहेत आणि नकोच. Amen. आमेन. One thing is clear. एक गोष्ट क्लिअर आहे, If his appearance was so important for us to know what he looked like, त्याचं दिसणं जर आपल्यासाठी एवढं महत्वाचं ठरतं की तो दिसायला कसा होता, then Matthew, Peter, James, John who spent 3 years with Jesus, who certainly had given us a very accurate तर description. मग मत्थय, योहान, पेत्र हे जे 3-3.5 वर्ष येशू बरोबर राहिले त्यांनी आपल्याला बरोबर अचूक सांगितलं असतं की तो दिसायला कसा आणि तो रंगाला कसा. Even his own brothers, Jude and James, यहुदा आणि याकोब त्याची स्वतःची सख्खी भावंड grown up in the same family. त्याच परिवारात मोठी झालेली. They also offer us no details of how he looked. त्याची सख्खी भावंड पण आपल्याला काही तपशील देत नाहीत ना की येशू दिसायला कसा होता आणि रंगाला कुठला होता. Amen. आमेन. So who knows it? मग कुणाला माहित आहे. And in the early church, तर सुरुवातीच्या मंडळीत some people have asked me why they don't have a portrait of Jesus when they have a sculpture of even Herod or Pilate and all those people. आता काही लोकांनी हा प्रश्न मलाही विचारलेला आहे की येशूचा का कुठला पुतळा किंवा मूर्ती अचूक एखाद्याने करून ठेवलेली नाहीये. हेरोद राजाची आहे आणि अनेकांची आहे. Say, why not his? मग येशूचं का कोणीच पुतळा किंवा कोरीव मूर्ती अशी अचूक करून ठेवलेली नाही. You need to see certain things. त्यासाठी काही गोष्टी तुम्ही पाहायची गरज आहे. In the early church, सुरुवातीच्या चर्चमध्ये the making a sculpture or painting was very controversial. एखादी मूर्ती कोरणं किंवा चित्र काढणं एक तर ही बाबच फार विरोधात्मक. Because many had read the scriptures of what Paul said. कारण की अनेकांनी शास्त्रवचन वाचलेलं होतं की जिथे पॉल म्हटला We know not Christ after the flesh. ख्रिस्ताला आम्ही देहामागे ओळखत नाही. We now no more know Christ after the flesh. आता आम्ही ख्रिस्ताला देहामागे ओळखत नाही असं पॉल बोललेला आहे. We don't know his natural setup. तर आम्हाला येशू ख्रिस्ताचं नैसर्गिक सेटअप आणि रचना ठाऊक नाही. Though we have a desire to see him in the natural, जरी इच्छा आहे की नैसर्गिक रीतीनं येशूचा सेटअप कसा होता, काय रचना होती, तो कसा वाढला, कसा राहिला, दिसाल कसा होता, काय घालायचा, रंगानी काय, केस किती मोठे, हे जाणून घ्यायची इच्छा आहे. even Paul liked to see Jesus in that way. पॉललाही त्या रीतीनं येशूला पाहायची इच्छा होती. But पण he is saying, तो म्हणतो I don't value it because of certain things that people have taken granted for. मी या गोष्टीला फारसं महत्व देत नाही कारण की काही गोष्टींना लोकांनी गृहीत धरलेलं असल्यामुळे मी आता या गोष्टीला एवढं महत्व देत नाही. Because some people value him only behind the closeness and the relationship they had with him. कारण की काही माणसं मग त्याची किंमत किंवा त्याचं मोल किती ते त्याच्या समीप होते, जवळ होते, किती ते त्याच्याबरोबर वावरले यावर लावतात. Like Jews say, he is a Jew. जसं यहुदी म्हणतात की तो यहुदी आहे, तुम्ही Gentile आहे. तुम्ही परराष्ट्रीय So आहात, y'all are far away. तर तुम्ही सगळी लांबची माणसं, आम्ही जवळचे, आम्ही यहुदी. So we feel bad. मग आम्हाला वाईट, आपल्याला वाईट वाटतं. म्हणजे आम्ही जवळ येऊ शकत. म्हणजे आम्ही नाही का जवळ येऊ शकत येशूच्या. So Paul does not want that kind of discrimination. तर पॉलला अशा पद्धतीचा फेरफार लोकांमध्ये नको होता की यहुद्यांनी म्हणावं आम्ही येशूच्या जवळचे कारण की येशू यहुद्यातनं आला, मग आपल्यासारख्या परराष्ट्रीयांना त्यातनं वाईट वाटावं. पॉलला हे भेदभाव नको होते. Like salvation is of the Jews. जसं तारण यहुद्यांमधनं येतं, See, then they will feel bad. We मग will त्यांना feel वाईट bad. वाटणार, मग लोकांना परराष्ट्रीयांना विधर्म्यांना वाईट वाटणार. Because carnal desires grow in people when they know that he is of a particular clan. कारण दैहिक इच्छा लोकांमध्ये तेव्हा वाढायला लागतात की जेव्हा लोकांना कळून येतं की एका विशिष्ट कुळातनं, रंगातनं, जातीतनं हा बाहेर पडलाय. Like the clan of Judah will say,
he is from our clan. जसं यहुदाचं कुळ म्हणेल तो आमच्या कुळातला आहे. Like Saul said, I am the clan of Judah. जसं शौल म्हणाला की मी यहुदाच्या कुळातला. So other clan people like Naphtali and Reuben, they will say, oh, they are not from our clan. He was Naphtali not and- from our clan. तर नफ्ताली आणि रौबेन कुळातले लोक काय म्हणतील, अरे चा हा आमच्या कुळातला नाही. So Judahites were very proud. तर यहुद्यांना फार घमेंड आणि गर्व. Jesus descended from Judah. येशू यहुद्यांमधनं आला. He is not called the lion of Simeon, he is called the lion of Judah. त्याला शिमोनाचा सिंह म्हणत नाही, त्याला यहुदाचा सिंह म्हणतात. So there is that discrimination, म्हणजे हा भेदभाव झाला ना. isn't it? Secondly, दुसरी बाब, like James and John said, जसं योहान आणि याकोब म्हणाले, let us sit on right and left of Jesus. आम्हाला येशूच्या डावीकडे आणि उजवीकडे बसू दे. Why? They were closer to Jesus. का? ते येशूच्या जवळचे. So others felt bad. मग बाकीच्यांना वाईट वाटलं. So Paul didn't want this kind of value to be given. पॉलला अशा To पद्धतीचं Jesus. मोल लोकांना, पॉलला अशा पद्धतीचं मोल लोकांनी येशूला लावावं हे नको होतं. He wanted them to have the spiritual knowledge of Jesus, that Jesus did not just belong to the Jews, that he belonged to the whole world. That should be the picture given to the world. पॉलची इच्छा होती की लोकांना हे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं की येशू ख्रिस्त केवळ यहुद्यांचा नाही, येशू संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला आहे. Praise the Lord. Amen. He wanted the world to have this picture, आणि पॉलची इच्छा होती की हे चित्र येशू विषयीचं लोकांसमोर असावं, that he is the savior of the whole की world, तो संपूर्ण जगाचा तारणारा आहे, that he loves the whole की world. त्याचं संपूर्ण जगावर प्रेम आहे. Then there won't be any discrimination. आणि मग भेदभाव होणार नाही. Are you understanding, people? आमेन. Because they say Jesus is the king of the Jews. कारण ते म्हणतात येशू यहुद्यांचा राजा आहे. But we know पण आपल्याला ठाऊक आहे he is the king of kings and the lord of lords. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. And so we see, मग आपण पाहतो since Paul had said, and so people said, we will not keep any image of Jesus. की पॉल असं म्हटलेला होता, मग लोक म्हटले की नाही आपण येशूची कुठलीच प्रतिमा आणि फोटो चित्र ठेवायचं नाही. See? So the Messianic Jews were scared to even make a portrait of Jesus. म्हणून बिलीवर यहुदी माणसं येशूचं चित्र काढायलाही घाबरत होती. They were afraid घाबरत होती because we are going against Jesus. कारण की मग आपण येशूच्या विरुद्ध गेल्यासारखं होईल. Because we should not have any kind of statue or portrait. कारण की आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचा फोटो चित्र मूर्ती नको आहे. And moreover, त्याहून जास्त Messianic Jews came from those Jews जे विश्वासू यहुदी आहेत ते त्या यहुद्यांमधून आलेले आहेत, who know what Exodus 20 says, ज्यांना माहिती आहे की निर्गम 20 मध्ये काय लिहिलंय, that you shall not make any graven images की तुम्ही कुठलीही कोरीव मूर्ती करायची नाही, of heaven, earth, and under the earth. स्वर्गाची, पृथ्वीची आणि पृथ्वी खालची. And so they have that fear तर त्यांना ती भीती that we cannot make any graven images. की आपण नाही कुठली कोरीव मूर्ती करू शकत. And that's why म्हणून there was not one portrait of Jesus. एकही चित्र येशूचं त्या दरम्यान रंगलं गेलं नाही, काढलं गेलं नाही. So Messianic Jews did not encourage. तर विश्वासू यहुदी माणसांनी त्याला प्रोत्साहन दिलं नाही. The Jews would not, because they were the ones who put Jesus on the cross. So they Yo- will not make a portrait of him. यहुदीही याला प्रोत्साहन देणार नाही कारण की यहुद्यांनीच येशूला वधस्तंभी टांगला, तर ते येशूचं चित्र काढून काय ठेवणार आहेत. Are you understanding? कळतं ना. And moreover, त्याहून जास्त he died not as a great stalwart. तो काही मोठा महारथी म्हणून मरण पावला नाही. He died as a criminal on the cross. तो वधस्तंभी गुन्हेगार म्हणून मरण पावला. Who will make a portrait of a criminal? गुन्हेगाराचं चित्र कोण रंगवतंय? Are you understanding? गुन्हेगाराचं चित्र कोण काढणार आहे? तो महारथी म्हणून ते मेला नाही ना, गुन्हेगार म्हणून वधस्तंभी मेला. Yes, during the Roman government and Roman reign, they had many portraits. अर्थातच रोमी साम्राज्यामध्ये अनेक असे कलाकार होते की ज्यांनी चित्र काढली, रंगवली. But it was all of that aristocrat class. पण ते सगळं त्यांनी जे उच्च दर्जाचे लोक होते, महारथी होते, थोर होते, त्यांचं केलं. Great in the natural realm. नैसर्गिक रीतीनं जे सगळे थोर होते त्यांचं केलं. Why they will make of somebody who was great in the spiritual realm? आध्यात्मिक रीतीनं जो एखादा थोर आहे त्याचं चित्र काढायला, रंगवायला हे रोमी लोक कशाला बसणार आहे? Why will they do it? का करणार ते लोक असं? Because कारण they believe in Jehovah God. त्यांचा यहोवा देवावर विश्वास आहे. They believe in God. ते देवावर विश्वास ठेवतात, That God they have never seen. ज्या देवाला त्यांनी कधी पाहिलं नाही. So why will they make a portrait of Jesus? मग ते येशूचं चित्र कशाला काढणार? Believers also will not make a portrait of Jesus बिलीवर माणसं पण येशूचं चित्र काढणार नाही, का आपल्याला अलाउड नाही? because it's not allowed here. अलाउड नाही, परवानगी नाही. And moreover, त्याहून जास्त Jesus was not very famous in the first century. येशू ख्रिस्त पहिल्या शतकात एवढा प्रसिद्धही नव्हता.
Because people were confused कारण लोक गोंधळलेले होते whether he's a criminal, की हा गुन्हेगार आहे, whether he's true. हा खरा आहे, म्हणजे हे आहे काय, हा असा मरतोय का आणि गुन्हेगारासारखा का मरतोय, मग हा गुन्हेगार आहे, चांगला आहे, नाही वागायला तसा बरा होता, लोकांना त्यांनी आरोग्यही दिलं, पण मग हा आहे कसा, हा कोण आहे? Because no revelation came from Paul till then. कारण पॉल कडनं तोवर प्रगटीकरण आलेलं नव्हतं. After his death, maybe 30-40 years later, Paul started writing also. त्याच्या मृत्यूच्या 30-40 वर्षांनंतर पुढे कधीतरी पॉलनी लिहायला सुरुवात केली असेल, When the church was established. जेव्हा पहिलं चर्च अस्तित्वात आलं And there were only a few handful of disciples. आणि तेव्हा मूठभर शिष्य होते. When Jesus died on the cross. तेव्हा मूठभर शिष्य होते जेव्हा येशू वधस्तंभी मेला, And they were also running away, आणि तेही इकडे तिकडे धावत होते, hiding, लपत होते, because they were threatened that they will be killed. मोजून 4-5च होते, पण त्यांनाही भीती वाटायला लागली की आपणही मरणार, म्हणून तेही धड एका जागी उभे राहीना, सगळीकडे पळायला लागले. So who will make a portrait मग of आता Jesus? येशूचं चित्र काढणार कोण? But पण it is said लिहिलंय, there असं was, म्हटलेलं आहे, there was this Carpocrates कार्पोक्रेट of Alexandria. अलेक्झांड्रियाचा He lived in the 2nd century, that is एक after माणूस 200 years of एक Jesus. माणूस एक व्यक्ती दुसऱ्या शतकात जगलेला, म्हणजे येशूच्या 200 वर्षानंतर. And he had his followers. त्याचे काही अनुयायी होते. And about him, त्याच्याविषयी Irenaeus the bishop, आयरिनियस नावाचा एक बिशप होता. he writes about him. तो लिहितो याच्याविषयी, And he says, म्हणतो this man Carpocrates, कार्पोक्रेट हा जो माणूस आहे, he was the only person in our times who got little separated from the truth. आमच्या काळात हा एकच व्यक्ती की जो थोडासा सत्यापासनं वेगळा गेला. And so his followers, तर त्याचे जे कोणी अनुयायी होते, whose forefathers had seen Jesus, ज्यांच्या पूर्वजांनी येशूला पाहिलेलं होतं, they made a portrait त्यांनी चित्र काढलं and they kept it with them. आणि त्यांच्या बरोबर स्वतःजवळ त्यांनी ते ठेवलं, And they hid it. लपवलं त्यांनी. ते येशूचं चित्र त्यांनी पाहिलं कारण त्यांच्या पूर्वजांनी येशूला शरीर रूपानी डोळ्यांनी पाहिलेलं होतं. And so they hid it. They were not showing it to everybody. तर त्यांनी ते येशूचं काढलेलं चित्र लपवलं, कुणाला सगळ्यांना दाखवलं नाही. They wanted it, the Messianic Jews will see that real photo of Jesus, but the bishop in those times, they said, no, we will, the moment we get that portrait of Jesus, we'll burn it. त्यांची इच्छा होती की त्या काळातल्या बिलीवर यहुदी लोकांना येशूचं ते काढलेलं चित्र आपण दाखवावं, परंतु नाही, त्या काळातले जे बिशप होते त्या बिशपनी याला संमती दिली नाही. And so it was lost. म्हणून ते चित्र हरवलं. And today also nobody knows. आजही आजवर कोणाला माहित नाही. So it is futile and vain to try to find out how Jesus really looked तर physically in the first century. येशू खरोखर दिसायला कसा होता हे शोधून काढणं व्यर्थ आहे. Unless of course somebody finds it, and even if he finds it, we ought to know that that was Jesus. अर्थातच पुढे जाऊन एखाद्याला खरोखर ते सापडलं, आणि जरी सापडलं तरी हे खरोखर कळायला हवं की तो येशूच होता का आणि कोण. Amen. Amen. And those who had seen visions of Jesus these times, आणि या काळात ज्या लोकांनी येशूचे दृष्टांत पाहिलेले आहेत, Jesus came in various forms. येशू वेगवेगळ्या रूपाने लोकांना प्रगट झाला. So everybody, they don't match with one another. तर सगळ्यांनी पाहिलेलं येशूचं जे रूप आहे ते जुळून येत नाही. Because it was not the natural Jesus who had just one face, but now it is the resurrected Jesus who came in various faces. कारण की आता तो नैसर्गिक आणि शारीरिक येशू राहिला नाही की ज्याला एकच चेहरा होता आणि रूप होतं. आता तो आध्यात्मिक येशू झालेला आहे की जो वेगवेगळ्या रूपानं लोकांना प्रगट होतो. Amen. Amen. But maybe Jesus had a Middle Eastern skin tone, maybe leaning towards light brown or something. We don't कदाचित know. येशूची त्वचा रंगानं गव्हाळ वगैरे असावी, आपल्याला तरीही अचूक माहित नाही. Some will say pastor is saying because he is that color. So काही लोकं म्हणतील that की- problem arises. काही लोक मग म्हणतील की पास्टर पीटरचा रंग तसा आहे म्हणून त्यांचं ते मत असेल. तर आता इथूनच प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतात, म्हणून तो Amen. प्रॉब्लेम नको. So we don't want to speak about his color. तो आपण को उसके कलर के बारे में बात करना ही नहीं है. Only one thing we know, एक गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे, माहिती आहे he had beard. की त्याला दाढी होती, एवढं माहिती आहे. Praise God. Amen. Because Bible says his whiskers were pulled. कारण की बायबल मध्ये लिहिलंय की त्याच्या दाढीचे केस ओढण्यात आले, त्यावरनं आपल्याला कळतं की येशूला दाढी होती. What about his clothes? त्याच्या कपड्यांचं काय? We know that also is written. He wore that traditional outer garment called a robe. आता पारंपरिक झगा येशू नेसायचा हेही आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्याचे कपडे काय असायचे ते आपल्याला माहित आहे. He wore a garment without seam.
आणि तो अखंड जगा घालायचा अखंड. See, whatever Bible says, we believe. बायबल जे काही म्हणतं त्यावर आपण विश्वास ठेवतो की त्याला दाढी होती तो अखंड जगा घालायचा. Amen. आमेन. John the Baptist speaks about the sandals he wore बाप्तिस्मा देणारा योहान त्याच्या जोड्यांविषयी बोलतो. because he says, I am not worthy to remove his sandals. त्याच्या वाहना त्याचे सँडल्स, कारण की तो म्हणाला बाप्तिस्मा देणारा योहान की त्याच्या जोड्यांची लेसही काढायची माझी लायकी नाही. That means Jesus wore sandals. याचा अर्थ येशू ख्रिस्ताने सँडल घातले. And when Kenneth Hagin met Jesus in a vision, आणि केनेथ हेगन जेव्हा येशूला दृष्टांतात भेटले, 8 times Jesus visited Kenneth Hagin, 8 वेळेला येशू ख्रिस्ताने केनेथ हेगन यांना भेट दिली, and he says, दर्शन दिलं. ते म्हणतात sometimes he came with sandals, Roman sandals, other times he came with barefoot. कधी कधी येशू माझ्या समोर आला अनवाणी आला, कधी कधी येशू माझ्या समोर आला रोमी लोक ज्या पद्धतीचं सँडल घालायचे त्या पद्धतीचं सँडल घालून आला. Amen. Amen. But the writer, पण लेखक he never wrote how strong Jesus was physically. कधीच हे लिहित नाही की येशू ख्रिस्त शरीर रूपाने किती दणकट बळकट होता. So Jesus was not a bodybuilder type. याचा अर्थ येशू ख्रिस्त बॉडी बिल्डर मसल बिल्डिंग टाइप डोले शोले नव्हता. Isaiah 53:2 says, यशया 53:2 he grew up before him like a young plant and like a root out of dry ground. कारण Yes. यशया 53:2 कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला आणि सुक्या भूमीतील मुळासारखा उगवला. See that? आमेन. दुबळ्या. So the New Testament mentions nothing about his looks. आणि नवीन करार तर त्याच्या रूपाविषयी तो दिसायला कसा होता याविषयी काहीच बोलत At least about David's look, we know how he looks. कमीत कमी दावीद दिसायला कसा होता हे आपल्याला थोडं माहित आहे Goodly looking. की दावीद दिसायला देखणा होता. See, little bit features are given. आणि दाविदाचं थोडंफार रूप आपल्याला वर्णन केलेलं आहे. But पण about the feature of Jesus, nothing is mentioned. येशूचं रूप आपल्याला कुठेच विधित केलेलं नाही की तो दिसायला कसा होता. Some people say, काही लोक म्हणतात we have to see how David looked. नाही दावीद दिसायला कसा होता ना ते बघायचं म्हणजे त्याच्यावरनं आयडिया येईल. Yes, he was the great great grandfather of Jesus. कारण की दावीद म्हणजे येशू ख्रिस्ताचे आजोबा खापर पंजोबा. And so it says that David was little short आणि असं म्हटलेलं आहे की दावीद थोडा ठेंगणा होता, and good looking. दिसायला देखणा होता. And so Jesus was good looking. आणि म्हणून येशूही दिसायला देखणा असेल आपण दाविदावरनं इमॅजिन करू. But that still doesn't justify the looks of Jesus. तरी त्यातनं येशू ख्रिस्ताचं रूप कसं होतं याचा न्याय होत नाही. Because कारण Jesus was born of the Holy Spirit. येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे झालेला आहे. So gone, we don't know. म्हणजे संपलं, विषय संपला, चॅप्टर क्लोज्ड. See, at least we can say like, no, he looks like his forefather because कमीत कमी आपण एखाद्या विषयी म्हणू शकतो की हो तो त्याच्या आजोबांसारखा पणजोबांसारखा Say- दिसतो. So because their genes came into him. कारण की त्यांचे जीन्स ह्याच्यात आलेले आहेत तर तो त्याच्या आजोबांसारखा आहे दिसायला, तो त्याच्या पणजोबांसारखा आहे दिसायला. I don't even think so. He looked like Joseph मला असंही वाटत नाही की तो योसेफासारखा दिसला असेल. because he was his foster father. कारण की योसेफ म्हणजे योसेफाने जणू दत्तक घेतलेलं हे बाळ. Some say he must be looking little bit like his mother Mary. काही लोक म्हणतात नाही मग मेरी सारखा तरी थोडासा दिसायला असेल ना, मेरी त्याची आई होती ना. But see, everything was of God. पण सगळं देवाकडनं होतं. And maybe because of that, आणि कदाचित त्यामुळे we don't really get to know how he must be looking completely different. आपल्याला खरोखर कळतच नाही की येशू दिसायला कसा होता. But we know he is the fairest of 10,000. पण एवढं माहितीये की 10,000 गोरा येशू Praise माझा. God. आमेन. Amen. आमेन. Whether in his looks or characteristics, but he is fairer than 10,000. मग 10,000 गोरा दिसण्यात असो किंवा चारित्र्यात असो आहे करा एवढं माहित आहे. Even the Quran does not mention, or the Hadith of the Muslim books, they don't mention how Jesus looks. कुराणही याविषयीनं काही लिहित नाही आणि मुस्लिम लोकांची इतर पुस्तकं किंवा धार्मिक ग्रंथही याविषयी लिहित नाही. But in some corner it says Jesus had curly hair. कुणीतरी एका कोपऱ्यात लिहिलेलं असं की येशूचे केस कुरळे होते. But since he was a descendant of Jew, पण तो यहुदी कुळातनं आल्यामुळे God would have made him to look exactly like a Jew. He will not make him to look like an Indian. देवाने त्याला यहुदी लोकांसारखं दिसायला केलं असेल ना, देवबाप त्याला तिथं यहुद्यांमधून आणून भारतीय माणसांसारखं दिसायला का ठेवेल आणि का ठेवावं. See, so Bible says a body was given to him. बायबल म्हणतं त्याला शरीर दिलं गेलं. That means म्हणजे
made by God. देवानी निर्माण केलेलं एक शरीर त्याला दिलं गेलं. That means Jesus was completely different, याचा अर्थ येशू ख्रिस्त अगदी वेगळा but होता, not so different पण इतकाही वेगळा नव्हता that he did not look like a Jew. की तो यहुद्यासारखा दिसलाच नाही, एवढाही वेगळा नव्हता. If he was so different, how could Judas say, the one I kiss is the one whom you have to catch? जर तो इतका वेगळा असता तर मग यहुदा असं कसं म्हणू शकला असता की ज्याला मी मुका देत आहे त्याला तुम्ही धरा. See, if you are so different to look like. जर दिसाला येशू ख्रिस्त इतकाच वेगळा असता तर यहुदा कसा असं म्हणू शकला असता की ज्याला मी मुका देतो त्याला अटक कर. See, he looked like a Jew, तो यहुद्यासारखा दिसला, but there was something emitting from him that made him to stand apart. पण त्याच्यातनं काहीतरी असं बाहेर पडायचं की ज्यातनं तो एक असा उठून दिसणारा हटके वेगळा व्हायचा. And Jesus came from Nazareth. आणि येशू नाझरेत गावातनं आला. He was born in Bethlehem. बेथलेम गावात त्याचा जन्म, See, raised up in Nazareth, वाढला मोठा झाला नाझरेत गावात, ministered in Galilee. सेवा केली गालिल प्रदेशात. So, of every local city, he had something of that city. तर प्रत्येक स्थानिक नगरातलं काही ना काही त्याच्यावरती आलेलं असेल. Praise the Lord. हा? But more than his physical looks, पण त्याच्या शारीरिक रूपापेक्षाही जास्त Bible speaks about his characteristics. बायबल त्याच्या चारित्र्याविषयी, त्याच्या स्वभाव गुणधर्मांविषयी सांगत आहे. Because after going through so many passages dealing with Jesus' looks, कारण की अनेक उतार्यांमधनं जाऊन की येशू दिसायला कसा होता, येशू दिसायला कसा असावा या संबंधित अनेक उतार्यांमधनं जाऊन I came to a conclusion मी अशा निष्कर्षाला मग पोचलो that not many went to see how he looked. की बरीच किंवा अनेक माणसं हे बघायला गेली नव्हती की तो दिसायला कसा आहे. They were not attracted at his looks because nobody spoke of his looks. त्याच्या शारीरिक रूपाकडे कोणी फारसं आकर्षित झालेलं नाही, कारण की त्याच्या रूपाविषयी कोणी फारसं लिहिलेलं नाही. If people came thronging to him, जर लोक येशूकडे गर्दीच्या गर्दी करून आले, it was because of the characteristics that brought forth the inner beauty in him. त्याच्या मागचं कारण एकच की त्याचे जे स्वभाव गुणधर्म होते त्या स्वभाव गुणधर्मांमधून त्याचं आतील सौंदर्य बाहेर पडलं म्हणून. His glorious attributes reflected through his action. त्याचे वैभवशाली स्वभाव गुणधर्म त्याच्या कृत्यांमधनं लोकांना दिसायला लागले की आदमी बडा अच्छा आहे. And it was seen through his human body. आणि त्याच्या मानवी शरीरातनं लोकांना हे दिसायला लागलं, कळायला लागलं की हे आदमी बहुत अच्छा आहे. People used to be astonished at his teaching. आणि लोकांना आश्चर्य वाटायचं त्याची शिकवण ऐकून की हा किती चांगला आहे. They used to be attracted at his compassion. लोक आकर्षित व्हायचे त्याच्या मनातली दया आणि कळवळ आणि डोळ्यातले अश्रू बघून. That the Jews used to say, की यहुदी म्हणायचे, look how much he loved Lazarus. पहा लाजरावर किती प्रेम होतं येशूचं. They saw the tears in his eye. They didn't see the color of his eyes. कारण की त्यांनी लाजरासाठी येशूच्या डोळ्यातनं पडलेलं पाणी पाहिलं, डोळ्याचा रंग नाही. Today they portray Jesus as having blue eyes. आज येशूचं चित्र काढताना येशूचे डोळे निळे काढतात. Who knows कुणाला माहित आहे whether he had blue eyes or black eyes or brown eyes? त्याचे डोळे निळे काळे का पिवळे. But one thing they saw, पण एक गोष्ट त्यांनी पाहिली, his eyes were always weeping त्याचे eyes. डोळे नेहमी पाण्याने भरलेले. मुझे कलर से लेना देना नहीं, वो आंखों में पानी है. Are you understanding, people? कळतं का? There were tears in his eyes. त्याच्या डोळ्याला पाणी आहे, आदमी असल आहे. They saw his love. त्यांनी त्याचं प्रेम पाहिलं. They saw his love. त्यांनी त्याचं प्रेम पाहिलं. The love was great. ते प्रेम महान. His love was greater than his looks. त्याचं प्रेम त्याच्या रूपापेक्षा महान. His love was greater than his looks. त्याचं प्रेम त्याच्या रूपापेक्षा, त्याच्या दिसण्यापेक्षा महान. Amen. आमेन. Before Pontius Pilate, पॉन्टियस पिलाता अगोदर somebody wrote, कोणीतरी लिहिलं. before him there was a Roman leader of Judea त्याच्या अगोदर यहुदियातला एक रोमी लीडर होता, whose name was Publius. त्याचं नाव पिबलियस. And since he was ruling at that time, आणि तो त्या काळात राज्य करत असल्यामुळे and he had to send the description of what is happening in his province, he had written to the Roman Senate. आणि त्याच्या प्रांतात काय होत आहे याचं वर्णन त्याला रोमी सिनेटला करावं लागल्यामुळे So he gave the description of Jesus, they say. त्यांनी येशूचं वर्णन दिलं की तो कसा, काय करतो, दिसतो कसा. We don't want to go to all that. पण आपल्याला ह्यात पडायचं नाही. But one thing it touched me. पण एका गोष्टीचा मला स्पर्श झाला. He wrote, त्यांनी असं लिहिलं, Jesus never laughed loudly, but he wept most of the time. येशू ख्रिस्त कधी जोरात हसला, खिदळला नाही, पण जास्तीत जास्त वेळेला रडायचा. See, we don't know.
माहित नाही तरी आपल्याला, But one thing is true. तरी एक गोष्ट खरी आहे, His healing brought forth people from all the places. त्याच्या आरोग्यानं, त्यानं दिलेल्या आरोग्यानं सगळीकडनं लोक त्याच्याजवळ येऊ लागले. His wisdom attracted the religious leaders. त्याच्या ज्ञानानं धार्मिक पुढारी त्याच्याकडे आकर्षित झाले. People were amazed at his understanding of the scriptures. त्याचा समंजसपणा शास्त्र वचनांमधला बघून लोकांना आश्चर्याचे धक्के बसले. They were amazed at his answers. आणि जी उत्तरं येशूच्या मुखातनं यायची ती ऐकून लोकांच्या पायाखालची जमीन घसरायची. Even if we accept, yes, he had beauty, I will say he had beauty in him. आणि मी म्हणतो की हो, त्याच्याकडे सौंदर्य होतं. Why not? का नाही? Because कारण he was the only person who had not sinned one sin. तो एकच व्यक्ती असा की ज्याने एकही पाप कधी केलेलं नाही. He was the only person who had no sinful nature in him. तो एकच व्यक्ती असा की ज्याच्यामध्ये पापी स्वभाव नाही. तर मी का म्हणू नये की तो दिसायला चांगला नाही? He has to be the most good looking तो person on सगळ्यात earth. सौंदर्यवान असायलाच हवा. If you see somebody with a hardened heart, जर एखाद्याला तुम्ही कडक अंतःकरण बाळगलेलं पाहिलं you will also see it is reflected on his face. तर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर ते कडक हृदय दिसतंय. Yes, look at the criminals. तुम्ही पहा ना गुन्हेगारांकडे, Their look changes गुन्हेगारांचे चेहरे बदलतात. because face is the mirror of the hardened heart. गुन्हेगारांची रूप बदलतात कारण की अवघड, कठीण आणि कडक झालेल्या हृदयांचा आरसा चेहरा आहे. Yes. एखाद्याच्या चेहऱ्यावरनं कळतं याचं हृदय मऊ आहे, कडक आहे. And Jesus' heart was pure. आणि येशूचं हृदय तर शुद्ध. He was perfect in character. येशू तर चारित्र्यात परिपूर्ण. There was a flow of love and mercy and forgiveness from his आणि heart. सदैव त्याच्या हृदयातनं प्रेम, दया, कळवळा हे व्हायचं. And this attracted the people. आणि या पायी लोक येशूकडे आकर्षित झाले. The more worse a criminal is, the more it reflects on his face. जेवढा जास्त तो गुन्हेगार, मोठा डॅम्बिस गुन्हेगार, तेवढं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं की हा डॅम्बिस गुन्हेगार आहे. I don't think so. People came to look at his looks. मला नाही वाटत येशूचं सौंदर्य किंवा रूप बघायला केवळ लोक त्याच्या जवळ आले. But पण the love and compassion and the power that flowed out through him. जे प्रेम, जो कळवळा, जे सामर्थ्य त्याच्यातनं व्हायचं ते पाहायला जरूर लोक त्याच्याकडे आले. Even today, आजही look at the men of God and the women of God. तुम्ही देवाच्या सेवकांकडे आणि सेविकेंकडे कधी पहा. They are not great heroes and heroines in their looks. ते काही रूपानं आणि सौंदर्यानं सगळेच हिरो हिरोईन नाही. No. नाही नाही. People are attracted not because of their looks. People are attracted because of their characteristics and the touch of God upon their आणि lives. माणसं या देवाच्या सेवकांकडे आणि सेविकांकडे ते दिसायला फार रूपवान आणि सौंदर्यवान आहेत म्हणून आकर्षित होत नाही, तर देवाचा स्पर्श त्यांच्या जीवनात आहे म्हणून होतात. Praise the Lord. Just because we have to wear a suit and be nice in front of the crowd, I wear all this suit and all that. केवळ लोकांची गर्दी येते आणि त्या गर्दी समोर स्वतःचं प्रेझेंटेशन, स्वतःच्या शरीराचं प्रेझेंटेशन चांगलं असायला हवं म्हणून सूट बूट टाय आणि साड्या आम्ही Otherwise, we are घालतो. not for it. नाही तर आम्ही असल्यातली माणसं नाही. Okay? Praise the Lord. आमेन. So nobody can paint Jesus. तर येशूचं चित्र कोणी काढू नाही शकत. How can a sinful man paint the glorious Jesus? पापी माणूस वैभवशाली येशूला काय काढणार? Only God can paint Jesus. केवळ देवच येशूचं चित्र काढू शकतो. पापी माणसाला काय जमायचंय येशू दिसाल कसा होता ते काढायला? Everyone wants to paint Jesus according to प्रत्येकाच्या their मनात background. इच्छा होती उठसूट की येशू कसा दिसतो मी रंगवतो आणि मी काढतो. पापी माणसाकडनं शक्य आहे का? What picture can we make of Jesus? काय येशूचं चित्र आपण काढणार आहे, रंगवणार लायकी आहे का? Amen. आमेन. But God saw that Jesus looked like a Jew. पण देवानी पाहिलं की येशू ख्रिस्त यहुद्यांसारखा दिसावा. Amen. Amen. Because the very first verse in Matthew says, कारण मत्थ्यातलं पहिलंच वचन म्हणतं, the book of the genealogy of Jesus Christ, the son of David, the son of Abraham. येशू ख्रिस्त जो दाविदाचा मुलगा, जो अब्राहमाचा मुलगा, त्याची वंशावळी. So we need to accept him to look Jewish तर आपण हे स्वीकारायचं की येशू ख्रिस्त दिसायला यहुद्यांसारखा होता because he descended from the tribe of Judah. कारण की तो यहुद्यांमधनं आला. But it is the culture that makes people not to accept him. परंतु संस्कृती असते लोकांची जी त्याला स्वीकारू देत नाही. Even in India, भारतात सुद्धा when you tell about Jesus, जेव्हा येशूविषयी आपण काही सांगतो they think he's a foreign god. तर त्यांना असं वाटतं की येशू म्हणजे फॉरेनचा देव. Why? का? Because of the painting we make of Jesus. कारण की जी चित्र रंगवून आपण येशूची लटकवली आहेत त्यामुळे. You make him blue eyes, निळे डोळे,
It all came from Europe. सगळं युरोपमधून आलंय. Now, Europeans will paint as they look. आणि युरोपियन येशूचं चित्र गोरच काढणार कारण ते गोरे आहेत. If you go to China, they'll make a portrait of Jesus looking Chinese. चायनीज माणसं चिंकी काढणार कारण ते चायनीज आहेत. See? But in India also we have a portrait of a Jesus who is a European Jesus. पण भारतामध्ये पण येशूचं चित्र असंच आहे की जे युरोपियन लोकांनी काढलेलं So आहे. it is the picture that is creating controversy. तर हे जे चित्र ना येशूचं लोकांनी करून ठेवलंय ते विरोधात्मक आणि भांडणं आणि लढाया आणि भेदभाव It is करायला not wrong to hang a picture of Jesus, चुकीचं नाही. येशूचं चित्र एखादं घेतलं आणि घरात लावलं but चुकीचं don't नाही. worship it. पण त्याची पूजा नको, त्याची आराधना नको, See? Don't worship it. त्याची आराधना नको. नाहीतर हृदयातला राहायचा बाजूला आणि भिंतीवरचा पूजायचा नको. Praise the Lord. And that's why Isaiah cleared it to us in Isaiah 53. म्हणून यशया 53 मध्ये यशयाने आपल्याला क्लिअरली सांगितलं That there is no beauty that we should desire him. त्याला रूप नाही, त्याला शोभा नाही की ज्याची आपण इच्छाही बाळगू शकू. एवढा तो काही सुंदर नव्हता. that means it was his role that held the utmost importance for us. याचा अर्थ त्याची जी भूमिका होती ती भूमिका आपल्यासाठी महत्वाची आहे, रूप नाही. Although Jesus grew in the womb of Mary जरी येशू ख्रिस्त वाढला मरियेच्या ओटी पोटात, in the same manner as any baby, जसं एखादं किंवा कुठलंही बाळ आईच्या पोटातच वाढतं तसं येशू बाळ मरियेच्या पोटात वाढला. yet he was different from all other babies in the world. तरी अख्ख्या जगातल्या इतर सगळ्या बाळांपेक्षा वेगळं बाळ. Because here it appears that he was not genetically related to either Mary or Joseph. कारण की इथे आपल्याला असं आढळून येतं की शरीरूपानं येशूचं नातं मेरीशी आणि योसेफाशी शून्य. Jesus cannot have a touch of Mary and Joseph मेरीचा आणि योसेफाचा स्पर्शही येशूला होऊ शकत नाही. because they had inherited sin nature in them. कारण त्या दोघांमध्येही पापी स्वभाव होता. See? Both of them had sin nature. त्या दोघांमध्येही पापी स्वभाव होता. So how can something of Mary or Joseph enter Jesus? तर काय मेरीचं का योसेफाचं येशू बाळात येणार आहे की मेरीचा थोडासा रंग आणि योसेफाचा थोडासा स्वभाव येशूत आला असेल. See? That's why Bible says in sin my mother conceived me, says म्हणून तर David. बायबल म्हणतो ना, दावीद म्हणतो ना, पापात माझ्या आईने माझी गर्भधारणा केलेली आहे. Even पापात. before David sinned, he was called a sinner. आणि दावीदानं पाप करण्या अगोदर पासून दावीदाला पापी म्हणण्यात आलंय. Are you understanding? कळतं का? You are not called a sinner because you sin. You are called a sinner because you have sinful nature in you. तुम्ही पाप केल्यानंतर तुम्हाला पापी म्हटलेलं नाही. पापी स्वभाव तुमच्यात असल्यामुळे जन्मापासूनच तुम्हाला पापी म्हटलेलं आहे. But I didn't sin in my childhood, yes, but you inherited the sinful nature of your parents in you. मग तुम्ही म्हणाल नाही मी बालक असताना पाप नाही केलं, मी लहान असताना काही पाप केलेलं नाहीये. ठीक आहे, पण तुझ्या माता पितांकडनं जन्मतःच तुझ्यात पापी स्वभाव पाप आलेला आहे. See? Jesus died for that sinful nature. His blood was shed for your sins. आणि येशू ख्रिस्त त्या पापी स्वभावासाठी मेला आणि त्याचं रक्त तुझ्याकडनं होत असलेल्या पापांसाठी सांडलं. Did you see that? कळतं का? His death had something else. His blood had something else. त्याच्या मरणातला अर्थ वेगळा आहे, त्याच्या रक्तातला अर्थ वेगळा आहे. He died for Adam's sin तो आदामाच्या पापासाठी मेला. because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. Wages of not sins, but sin is death. पापांचं वेतन मरण नाही, पापाचं वेतन मरण आहे. तो आदामाच्या पापासाठी मेला. The sin nature, the mother of all sin is sin. पापी स्वभाव, सर्व पापांची आई पाप. For that, Jesus had to die. आणि त्या पापासाठी येशू मेला. The blood was shed for our sins. आणि रक्त सांडलं त्यांनी आपल्याकडनं होत असलेल्या पापांसाठी. Are you understanding the difference? फरक कळतो का? So Jesus was born sinless. तर येशू ख्रिस्त निष्पाप जन्मला. So we know that it was not that genetic flaw in him. तर आपल्याला माहिती आहे काही जेनेटिक चूक त्याच्यात आलेली नव्हती. Because कारण he had to serve as the spotless lamb, a sacrificial lamb of God for the whole world. त्याला देवाकडनं आलेला निष्पाप निष्कलंक देवाचा कोकरा म्हणून जगाची सेवा करायची होती. Furthermore, पुढे the physical body of Jesus, येशूचं शरीर as born in Bethlehem, बेथलेहेम गावात जन्माला आलेलं was a special creation of God खास देवाची एक निर्मिती होतं that he placed in the womb of Mary. की जी निर्मिती देवानी मेरीच्या ओटी पोटात ठेवली. Like Hebrews 10:5 says, जसं इब्रिकराचं पत्र 10:5 a म्हणतं, body has thou prepared for me. माझ्यासाठी तू एक शरीर तयार करून ठेवलं. And this is the biblical doctrine of the virgin birth. आणि कुमारिकेनं
जन्म दिला, हे बिब्लिकल तत्व आहे. Amen. आमेन. So neither Christ's spirit nor his body must have resulted from the DNA of Mary's egg or from any man's sperm. तर मेरीच्या बीजामधनं किंवा कुठल्याही माणसाच्या स्पर्म्स मधनं त्याचं रूप आणि त्याचा रंग आलेला नाही. Yes. No connection of Mary's eggs, no connection of sperm from Joseph. मेरीच्या बीजाचा आणि योसेफाच्या वीर्याचा येशूच्या रूपाशी काडीभर संबंध नाही. Otherwise, he would have inherited genetic defects in नाही him. तर त्याच्यामध्ये जेनेटिक चुका, वंशातना आई बापांकडनं आलेल्या चुका येऊ शकल्या असत्या. If it had come in him, जर त्याच्यात तसं आलं असतं तर he wouldn't have become the sacrificial lamb of God. तो देवाचा निष्कलंक आणि अर्पण करणारा कोकरा ठरला नसता. That's why Bible rightly said Jesus is the second Adam. आणि म्हणून बायबल बरोबर म्हणतं की येशू दुसरा आदाम आहे. As the first Adam was the special creation of God. जसं पहिला आदाम देवाची खास निर्मिती होता. See, he was Amen. not born of a woman. तो काही स्त्रीद्वारे जन्माला आलेला नव्हता The पहिला first आदाम. Adam was not born of a man or a woman. लक्षात घ्या मी काय म्हणतो. पहिला आदाम जो होता तो कुठल्या स्त्रीद्वारे जन्माला आलेला नव्हता. He had no relation with That's a- any human being. त्याचं कुठल्याही मानवाशी नातं नव्हतं. That's why Jesus is called the second Adam. म्हणून येशूला दुसरा आदाम म्हणतात. Amen. आमेन. He was just fully human as the first Adam. तो केवळ पहिल्या आदामासारखा पूर्ण मानव. As God made Adam, so also God made Christ. जसं देवाने आदामाला बनवलं तसंच देवाने ख्रिस्ताला बनवलंय. मेरीनं आणि योसेफानी ख्रिस्ताला बनवलेलं नाही. As when God made Adam, the first Adam, there was no sin. The second Adam had no sin. जसं देवाने पहिल्या आदामाला निर्माण केलं तेव्हा त्याच्यात पाप नव्हतं, तसं दुसरा आदाम येशू हाही निष्पापच होता. Are you understanding, people? कळतं का मी काय That's why म्हणतो? it's called the second Adam. म्हणून त्याला दुसरा आदाम म्हणतात. He was absolutely pure, तो अगदी शुद्ध, without sin, निष्पाप, never told a lie. कधीही खोटं न बोललेला, Never told a lie. कधीही खोटं न बोललेला, Never had a wrong thought in his mind. कधीही त्याच्या मनात चुकीचा विचार न आलेला, Never lusted in his eyes. कधीही डोळ्यांनी वासना न केलेला, Never hated anybody. कधीही कुणाचा तिरस्कार न केलेला. Not only did he not have sin, he never sinned. फक्त त्याच्यात पाप नव्हतं असं नाही, त्यांनी पाप कधी केलंही नाही. Never sinned. कधी नाही, Never sinned. कधी नाही. Satan is coming, he said, but he has nothing in me. सैतान येत आहे तो म्हटला, पण त्याचं माझ्यात काही नाही म्हणाला. माझ्यात काही मिळणार नाही. त्याला माझ्यात काही मिळणार नाही म्हणाला. There is no sin in me. माझ्यात पाप नाहीये. From the day he was born ज्या दिवसापासून त्याचा जन्म झाला till the day he died, तेव्हापासून मरेपर्यंत he had no sin. He committed no sin. येशू निष्पापच होता आणि त्यानं पाप केलंही नाही. Till the day he died, he had no sin. मरेपर्यंत त्यांनी पाप केलंही नाही. Because he was the Lamb of कारण God. तो देवाचा कोकरा होता, Without blemish, without spot. निष्कलंक, निष्पाप, Sacrifice for our sins. आपल्या पापांसाठी चढलेला. So Mary was more of a surrogate mother. तर मेरीला आपण आजच्या भाषेत म्हटलो तर सरोगेट आई. She was more of a surrogate mother to Jesus Christ. सरोगेट आई, सरोगेट आई म्हणजे काय? जिनं आपलं ओटी पोट कोणाला तरी उधार दिलंय की वापर माझं पोट तुझ्या बाळाला जन्म द्यायला. Yes, in other words, दुसऱ्या शब्दात, when fertilized eggs are planted in the womb of a mother, she is pregnant. एखाद्या आईच्या ओटी पोटामध्ये फर्टिलाइज झालेलं बीज जेव्हा ठेवतात तिला गर्भवती डिक्लेअर केलं जातं. You know, today we have IVF. आज IVF ट्रीटमेंट मिळते माहितीये. Outside only the eggs and the sperm are brought together and they are fertilized and they are placed in the mother's womb. बाहेरच स्त्रीमधलं बीज काढलं जातं, पुरुषाचं वीर्य काढलं जातं, त्यांचा मिलाप केला जातो आणि मग ते जे अर्भक आहे ते आईच्या पोटात ठेवलं जातं. And so if a mother's womb cannot carry that child, they place it in a surrogate mother who becomes a surrogate mother, and in her womb that fertilized eggs are placed. आणि जिचं अंड आहे, ज्याचं वीर्य आहे, तिच्या पोटात समजा एवढी कुवत नाहीये की त्या बाळाला ती ठेवू शकेल, तर एखादीला भाड्यावर घेतलं जातं की तुझं पोट मला उधार दे आणि तुझ्या पोटात माझं बाळ मोठं होऊन जन्माला घाल. See, that असेल means- माझं पोट तुझं. See, but पण that mother who is now carrying the baby for 9 months cannot say this is my baby. 9 महिने आता ज्या बाईनं त्या बाळाला
आपल्या पोटात ठेवलंय ती असं नाही म्हणू शकत की मी त्याची आई आहे. For 9 months you are. 9 महिने आहे Yet तरी it is not yours. ते तुझं नाहीये. And after 9 months, 9 महिन्यांनी when she gives birth, जेव्हा ती जन्म देते she has to hand it over to the real parents. तिला ते बाळ खऱ्या माता पितांकडे द्यावं लागतं. That is why. जिचं बीज होतं, ज्याचं वीर्य होतं, त्यांच्याकडे द्यावं लागतं. That is why. म्हणून One of the reasons why Jesus never addresses mother as mother एक and कारण. woman is this. म्हणून एक कारण की ज्या कारणानं येशूनी कधी मेरीला आई म्हणून संबोधलं नाही, बाई म्हणून संबोधलं, त्याचं एक कारण. Because Mary was like a surrogate. कारण mother, मेरी होती woman. जशी सरोगेट आई की जिनं आपलं ओटीपोट उधार दिलंय. Maybe that was the reason. तेच कारण असेल कदाचित की ज्या पायी तो तिला कधी आई म्हटला नाही, बाई म्हटला. So see the case of तर Jesus. येशूची केस पहा. Is there any case like the case of Jesus? येशूच्या केस सारखी कुठली केस आहे? So very different from every child that comes from a mother's womb. जे प्रत्येक बालक आपल्या आईच्या पोटातनं जन्माला येतं त्यापेक्षा ही केस किती वेगळी. He is the only one. तो एकच आहे. Let the world say anything. जग काही म्हणो, He is the only one. तो एकच आहे. God made only one Jesus. देवाने एकच येशू बनवला. Be greater than Jesus. कोणी येशूपेक्षा मान होऊ शकत नाही. कोणी नाही. Nobody. He was the only one like Adam was before Adam sinned. तो एकटाच आदामासारखा. आदामाने पाप करण्या अगोदर आदाम कसा होता तसा हा एकटाच येशू. Now you tell me, मला सांगा, does anybody know how the first Adam looked before he sinned? कुणाला माहितीये पहिला आदाम पाप करण्या अगोदर दिसायचा कसा? कुणी पाहिलंय? Not even his own sons knew. त्याच्या स्वतःच्या मुलांनाही माहित नाही. Not even Cain and Abel knew how their father looked before he sinned. कायनाला आणि हबेलाला सुद्धा माहित नाही की आमच्या वडिलांनी पाप करण्या अगोदर आमचे वडील दिसायचे कसे. कारण की त्यांचा जन्म नंतर झालं पापानंतर. कारण पाप केल्या आदामाने पाप केल्यानंतर मुलांचा जन्म झालेला आहे. So they must have asked, तर त्यांनी विचारलं असेल, Daddy, Mummy, डॅडी मम्मी how did you look तुम्ही दिसायला कसे होता? before you sinned? तुम्ही पाप करण्या अगोदर कसे दिसायचा? I cannot tell you, my son. मी नाही तुला सांगू शकत बेटा. I cannot tell मी you. नाही तुला सांगू शकत. There was glory on me. माझ्यावर गौरव होता. But how was it? पण कसं? I cannot make a portrait. मी नाही चित्र काढून तुला दाखवू शकत. In the same way, तसंच. you cannot make a portrait of my Lord तुम्ही Jesus. येशूचं चित्र नाही काढू शकत की तो अचूक दिसायला असा, त्याचे गाल असे, त्याचे हात. कुणाला माहित आहे? Because Cain and Abel were not there. कारण काईन आणि हबेल तेव्हा नव्हते. They didn't see him. त्यांनी त्याला पाहिलेलं नव्हतं. आदामाला पाप करण्यापूर्वी See, they wouldn't have known how in reality their parents looked before sin entered in the तर world. त्यांना कळणारच नाही की आमचे आई वडील पाप करण्या अगोदर दिसायला कसे होते. हा मुलांना काय कळणार आहे? Only Eve knew how a husband looked. Only Adam knew how Eve looked. फक्त हवेला माहित होतं पाप करण्यापूर्वी आदाम कसा दिसायचा आणि फक्त आदामाला माहिती होतं पाप करण्यापूर्वी हवा कशी दिसायची. Only they both knew. फक्त दोघांना माहित होतं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतो man has fallen short of the glory. माणूस देवाच्या गौरवाला कमी पडलाय. So some kind of glory was there. काहीतरी गौरव, काहीतरी वैभव, काहीतरी वलय असेल माणसावर तेव्हा. Their DNA was not corrupted then. त्यांचा डीएनए भ्रष्ट नव्हता तेव्हा. Amen. So Jesus came as the second Adam. येशू ख्रिस्त दुसरा आदाम बनून आला. In other words, दुसऱ्या शब्दात the way Adam was made, आदाम जसा तयार झाला, निर्माण especially झाला, by God, खास करून देवाद्वारे, so also the second Adam, तसं दुसरा आदाम Jesus was made by God. येशू ख्रिस्ताला देवाने निर्माण केलं. He was made by God. देवाने निर्माण केलेल्या येशूला तो Amen. दिसायला ना मेरी सारखा ना योसेफा सारखा, तो दिसायला देवासारखा. तो देव आहे. So in that sense, तर या रीतीनं how can Jesus look like any saint also? येशू काय कुठल्या संतांसारखाही दिसत असणार आहे? Jesus was so different. येशू किती वेगळा.
Now, the reason many say Mary was sinless, अनेक माणसं म्हणतात की मरिया निष्पाप होती याच्या मागचं कारण because कारण they think that if Jesus was born of the Holy Spirit त्यांना असं वाटतं की येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्म्याद्वारे जन्माला आलाय and Mary gave birth to a sinless baby, आणि मेरीनं जर निष्पाप बाळाला जन्म दिलाय that means म्हणजे she was also sinless. मेरी पण निष्पाप झाली असं काहींचं मत पडतं. Because they think, त्यांना वाटतं, a Bible says बायबल म्हणतं in the book of Genesis, उत्पत्तीच्या पुस्तकात the seed of the woman shall bruise the head of the serpent. स्त्रीचं बीज त्या सापाच्या डोक्याला तुडवेल. And so they think त्यांना म्हणून that वाटतं if Jesus was born of the seed of the woman येशू ख्रिस्त जर स्त्रीच्या बीजातून जन्माला आलाय and was born sinless, आणि निष्पाप आलाय she must have been sinless. तर मेरी ही निष्पापच असणार But they आहे. don't realize a woman does not carry a seed, man carries the seed. पण त्यांना हे कळत नाही की स्त्रीमध्ये बीज नव्हे पुरुषातनं बीज आहे. So what is that seed it speaks of in Genesis 3? मग काय उत्पत्ती 3 मध्ये कुठल्या बीजाविषयी लिहिलंय? Seed is not the seed of procreation, of giving birth, or has got anything with ते biological बीज म्हणजे growth. जन्माला घालायचं बीज नव्हे. It is the seed means offspring. ते बीज म्हणजे संतती ऑफस्प्रिंग. Man carries the seed. माणसात पुरुषात बीज असतं. Are you understanding? कळतं का? So Mary is a sinner, तर मेरी पापीच आहे like all of us. आपल्या सगळ्यांसारखी. Only one person is sinless, and that is Jesus Christ. फक्त एकच व्यक्ती निष्पाप, त्याचं नाव येशू आहे. God placed the body of our Lord Jesus in the womb of Mary. देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर मेरीच्या पोटात ठेवलं. He didn't place a sperm to unite with Mary's egg. स्पर्म टाकले नाही, मेरीच्या अंड्यांशी त्यांचा मिलाप व्हायला. No connection with father and mother. काही संबंध नाही आई बापाशी. Everything was done outside by God. सगळं बाहेर देवानी केलेलं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? That's why the angel said the one that was conceived in her was of the Holy Spirit. आणि म्हणून देवदूत बोलला की जिचा गर्भ जो गर्भ तिला राहिलाय तो पवित्र आत्म्याद्वारे. The one that you have conceived is of the Holy Spirit. That means conception had already taken place outside, and now you are just carrying as a surrogate mother. म्हणजे जे बाळ तुझ्या पोटात आहे गर्भधारणा ऑलरेडी तुला झालेली आहे ती पवित्र आत्म्यापासून आहे. म्हणजे ती बाहेरून होऊन तुझ्या पोटात फक्त ठेवली आहे. Like the test tube baby. टेस्ट ट्यूब बेबी प्रमाणे. Fertilized outside, placed in the womb. बाहेर फर्टिलाइज करून पोटात ठेवणे. Praise the Lord. Now we will look at two very important points. आता दोन महत्त्वाचे मुद्दे बघू. Because in it is the clue how we can be blessed in looking to Jesus. कारण त्याच्यात क्लू मिळेल की येशूकडे पाहून आपल्याला आशीर्वाद कसा मिळतो. And we will also learn how to look to Jesus. आणि मग हेही शिकू की येशूकडे पाहायचं कसं. You can receive your healing this morning. आज सकाळी तुम्हाला तुमचं आरोग्य मिळू शकतं. Just look to Jesus. येशूकडे पहा. Look to Jesus. येशूकडे पहा. And you will receive your healing. आणि तुम्हाला तुमचं आरोग्य, You will receive your blessing. तुम्हाला तुमचे आशीर्वाद मिळतील. You will receive your deliverance. तुम्हाला तुमची सुटकाही मिळेल. From today, आजपासून your life will take on a greater leap. तुमचं जीवन एक मोठी उडी मारेल. There will be a greater change in your life. आणि एक मोठा बदल तुमच्या जीवनात You will येईल. come more closer to Jesus. तुम्ही अजून येशूच्या जवळ या. And this is what I want. आणि मला हेच हवंय. And this is what He wants. आणि त्यालाही तेच हवंय. You need to come more closer to Jesus. तुम्ही येशूच्या अजून जवळ आलं पाहिजे. Then you will be strengthened in the word. आणि मग तुम्हाला शक्ती प्राप्त होईल. You will be strengthened in the word. मग तुम्ही शब्दात शक्तिमान व्हाल. Without Jesus, येशूशिवाय there is no word. शब्द नाही. Because He is the word of कारण God. येशूच शब्द आहे देवाचा. Let us worship the Lord. त्याची आराधना करूया. And as we worship, आणि जशी आपण त्याची आराधना करू look to Jesus. येशूकडे सगळ्यांनी पहा. In the coming Sundays, we will learn how to look to Jesus. येत्या काही रविवारी आपण बघू की But to a येशूकडे कसं certain पाहायचं. measure, you have received the touch of Jesus. पण काही प्रमाणात आज येशूचा स्पर्श तुम्हाला He मिळाला. has opened your eyes to a level. त्याने तुमचे डोळे काही प्रमाणात आज उघडले आहेत. You are seeing Him in a different level. तुम्ही वेगळ्या प्रमाणात वेगळ्या स्तरात त्याला पाहताय. And that gives you opportunity to receive your healing and blessings. आणि त्यातून तुम्हाला तुमचा आशीर्वाद आणि आरोग्य प्राप्त करायची संधी Your मिळते. blessings and healings depend on the revelation you have of Jesus. तुमचे आशीर्वाद आणि आरोग्य तुम्हाला येशूचं किती प्रगटीकरण प्राप्त झालंय यावर अवलंबून आहे. Are you ready? तयार आहात? Come, let us take. चला मग आराधना करू.
येशू Amen. दिखला येशू दिखला येशू दिखला येशू दिखला जलाल और सारी इज्जत यीशु नाम ही को देंगे बुजुर्गी और शोहरत यीशु नाम ही को देंगे तू आना Glory. तू आ यीशु आ पाक मसीहा तू रूहे पाक मसीहा तू यीशु दिखला यीशु दिखला यीशु My Jesus. दिखला Yes, Lord. यीशु दिखला यीशु तेरी बातें अब सीखेंगे अब रूह से यीशु तेरा चेहरा अब देखेंगे अब रूह से यीशु तेरी बातें मैं सीखूंगी तेरे रूह से यीशु तेरा चेहरा हम देखेंगे तेरे रूह से तू यीशु पाक मसीहा तू रूहे पाक मसीहा तू यीशु दिखला पास्टर के द्वारा यीशु दिखला यीशु दिखलाना पास्टर से यीशु दिखला यीशु दिखला मुझे यीशु दिखला मुझे यीशु दिखला Thank you, Jesus. हमें यीशु दिखला Thank you, Jesus. Thank you, Lord. The Lord Jesus is here. The Lord Jesus is here. प्रभू येशू इथे आहे He is moving here by His Spirit. त्याच्या आत्म्याने तो इथे फिरत You know आहे. Him. तुम्ही त्याला ओळखता He is greater than any. तो कुणापेक्षाही मोठा He आहे is the only one तो एकच आहे ordained of God, ज्याला देवानं नेमलंय made of God, देवाने बनवलं given a body, ज्याला शरीर दिलं गेलं highly exalted, फार उच्च above मानलं every गेलं. other name, सर्वश्रेष्ठ नाव ज्याचं मानलं गेलं above every name in heaven, on earth, and under the earth. स्वर्ग पृथ्वी खालच्या सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव ज्याला दिलं The गेलं name of Jesus. येशूचं नाव The name of Jesus. येशूचं नाव And He is touching you now. आणि तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे Talk to Him. त्याच्याशी बोला Talk to Him. त्याच्याशी बोला He will reveal Himself to you further. तो स्वतःचं प्रगटीकरण अजून तुम्हाला He देईल. will heal you right now. तो तुम्हाला आता लगेच बरं करेल Those who need healing, ज्या लोकांना आरोग्याची it is a गरज आहे very good opportunity now. तुम्हाला आता चांगली संधी आहे Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command you in Jesus' मी name. आज्ञा करत आहे येशूच्या नावात Leave. सोड
Leave the people in सोड या Jesus' name. लोकांना येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Something is happening. काहीतरी होत आहे. If you are way back behind, you can come up in front तुम्ही अगदी मागे कुठेतरी कोपऱ्यात असाल तर पुढे या and touch the Lord. आणि प्रभूला स्पर्श Touch करा. the Lord. प्रभूला स्पर्श करा. Touch the Lord. प्रभूला हात लावा. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग, every pain, प्रत्येक वेदना, every complication प्रत्येक in the body, शरीरात I command you, मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये leave, सोड. leave, सोड. leave, सोड. in the mighty and powerful name of Jesus. येशूच्या महान सामर्थ्यवान नावात सोड. Receive the healing now. आपलं आरोग्य आता स्वीकारा. The Lord is touching प्रभू you. तुम्हाला स्पर्श The करत Lord आहे. is touching प्रभू you. तुम्हाला स्पर्श करत He आहे. is touching your body. तो तुमच्या शरीराला स्पर्श He is करत आहे. touching your body. तो तुमच्या देहाला स्पर्श करत आहे. Receive the healing आपलं power. आरोग्याचं सामर्थ्य Receive the स्वीकारा. healing power. आरोग्याचं सामर्थ्य In the स्वीकारा. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. Bring her here. येशूच्या नावामध्ये. Bring her on top. आणा तिला In वर the name आणा. of Jesus. येशूच्या नावामध्ये. There is power here. इथे सामर्थ्य There आलेलं is आहे. power here. Bring इथे her. सामर्थ्य आलेलं आहे. Come on, ladies. Come on. Where are लवकर, they? come on, hurry In up. Jesus' name. Don't bring her after the In Jesus' anointing name. leaves. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूच्या नावात Receive स्वीकारा. the healing in Bring Jesus' her up. name. उसको इधर Receive ऊपर the लाओ. healing in Jesus' उसको name. Touch immediately her ऊपर लाओ. by your power. Touch her लाओ by उसको your इधर power. ऊपर. Touch her by your power. अभिषेक जाने Touch के them बाद by your लाके power. कुछ फायदा नहीं. Touch them by your खड़ी power. कर उसको सेवक के सामने. Come लाओ on, उसको anybody सेवक के सामने. लाओ उसको who उधर. is sick, come immediately कोणी now. आजारी असतील तर वर सोडा The लगेच. anointing is 2, here. 3 girls come and help here. Only sick people. फक्त आजारी माणसं वर सोडा. Come immediately. लगेच या. But if you Let have us a hear. revelation of Jesus, then come. आणि येशू कळला असेल तरच या. Jesus, touch येशू her. तिला स्पर्श Touch her by your power. Touch her by your power. What is the problem? Thank you, Jesus. Touch her. Touch her life. Touch her life. Heal in Jesus' name. Touch. Touch her. Touch her, Lord. Heal. Heal. Heal completely. Heal. 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 Leave her. Leave her. Leave her. In Jesus' name, Lord. You have to heal her. Be free. In the name of Jesus. Jesus. Heal her of her headache. In Jesus' name. Yes. Bring her. Lord, I pray, oh Father, heal the child. The hole in the heart should be healed. Jesus, touch in Jesus' name. I pray for all these souls. प्रभू या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. There are many needs, Lord. अनेक गरजा आहेत प्रभू. Just raise your hand. You are suffering. आपला Just raise हात your वर hand. करा. जर तुम्हाला काही त्रास असेल Just raise your hand. हात वर करा. Lord, प्रभू touch all these people, या Lord. सर्व लोकांना Touch all स्पर्श these कर. people, सगळ्यांना Lord. स्पर्श Let your कर. healing power flow into all of them. तुझं आरोग्याचं सामर्थ्य सगळ्यांमध्ये वाहू दे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग, every pain, सगळ्या every वेदना, complication, गुंता, I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूच्या Leave, नावात. सोड. leave, सोड. leave, सोड. leave, सोड. leave, सोड. leave. सोड. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Go, जा. go, जा. go, जा. go. जा. In the name of Jesus. येशूच्या नावात Be free. मोकळे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Cry out to Jesus. येशूचा धावा करा. रडा रडा आखान करा. Be healed. बरे व्हा. In Jesus' name. येशूच्या नावात. Say, sickness, leave me. म्हणा आजारांनो मला सोडा. Say, sickness, leave me. म्हणा आजारांनो मला सोडा. In Jesus' name. येशूच्या नावात. Pain, leave me. वेदना मला सोडू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Evil power, leave me. वाईट शक्ती मला सोडू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Leave. सोड. Devil, leave me. सैताना सोड मला. Say, devil, leave me. म्हणा सैताना सोड मला. In Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. He is leaving. तो तुला सोडत He आहे. is leaving. तो तुला सोडत The आहे. devil is leaving. सैतान तुला सोडत आहे. Go in Jesus' name. येशूच्या नावामध्ये जा. Be free in the name of Jesus. मोकळी व्हा येशूच्या नावात. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी काही वाचा. 3 महिन्यापासून त्यांच्या पोटामध्ये एक विचित्र असं दुखणं होतं आणि खूप सारे डॉक्टर आणि दवाखाने त्यांनी केले होते, औषधोपचार घेतला होता, परंतु ते अजिबात दुखणं थांबत नव्हतं. त्या म्हणतात जशी आता प्रार्थना झाली मला असं वाटलं की पोटामधून माझ्या काहीतरी एक गोष्ट बाहेर पडली आहे आणि असा एक धागा होता तो तुटलेला आहे आणि प्रभूंनी पूर्णपणे आता त्यांना आरोग्य दिलेलं आहे. या आरोग्यासाठी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला. हालेलुया.
या ठिकाणी आपल्यामध्ये ही बहीण आहे. ती म्हणते की डॉक्टरांनी एकदा तिला इंजेक्शन दिलं होतं आणि त्या इंजेक्शनमुळे एक गाठ तिच्या पायावर तयार झालेली होती आणि ती गाठ काही केल्या जात नव्हती आणि ते फार दुखत होतं, खूप वेदना होत होत्या. ते म्हणतात की जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले दाखवायला, डॉक्टरांनी सांगितलं की सर्जरी करून, ऑपरेशन करून ही गाठ काढावी लागेल आणि खूप सारे दवाखाने केले आणि औषधोपचार केला, परंतु बरं वाटत नव्हतं. परंतु त्या म्हणतात की ती गाठ रोज मला हाताला लागायची आणि त्याचं दुखणं व्हायचं. परंतु आता जशी प्रार्थना केली आहे त्या मला म्हटल्या की हात लावून बघ आणि त्यांची गाठ ही सगळी इथली निघून गेलेली आहे. पूर्णपणे आरोग्य त्यांना मिळालेलं आहे. सर्व गौरव येशूच्या नावाला. हालेलुया. ही बहीण आहे आपल्यामध्ये आणि ती म्हणते की तिचा जो हा हात आहे, डावा हात, त्याच्यामध्ये चमक भरली होती आणि खूप त्रास होत होता. खूप दिवसांपासून, महिन्यांपासून तिला हे दुखणं होतं आणि औषधोपचार केला तिने, परंतु ते काही बरं वाटायचं नाही, नेहमी दुखायचं. आणि तिच्या हृदयात ती विश्वास पण ठेवायची की प्रभू येशूला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा चुकीचे विचार तिच्या मनामध्ये यायचे आणि असं वाटायचं काहीतरी वेगळंच विचित्र माझ्या हाताला झालेलं आहे आणि कधी ते बरे होणार नाहीये. आणि हे दुखणं खूप वाढत राहिलेलं होतं. परंतु ती म्हणते की आता जसं प्रार्थना केल्यानंतर लगेचच तिचं संपूर्ण हातामधलं, खांद्यामधलं दुखणं निघून गेलेलं आहे आणि तिला पूर्णपणे आरोग्य मिळालेलं आहे. या सगळ्यासाठी सर्व गौरव येशूच्या नावाला. गेल्या 8 वर्षापासून मला संधिवाताचा त्रास होत आहे. संपूर्ण अंग दुखायचं. हार्टचा पण त्यांना त्रास होता, हृदयामध्ये पण वेदना होत होत्या आणि त्यांना पित्ताचा पण त्रास होत होता. परंतु त्या म्हणतात या खूप त्रासामधून मी चाललेली असताना आता जशी प्रार्थना झाल्यानंतर मला अचानक एकदम सगळं काही मोकळं असं वाटायला लागलेलं आहे. प्रभूने मला आरोग्य दिलेलं आहे, बरं वाटत आहे. त्यासाठी सर्व गौरव येशूच्या नावाला. गेले 8 दिवस झाले माझ्या अंगावर सगळी खाज यायची आणि अंग सगळं दुखायचं, खूप त्रास व्हायचं. 8 दिवस झाले रात्रभर मला झोप नव्हती आणि मला खूप बेचैन वाटायचं. असं वाटायचं कोणीतरी मला काहीतरी करत आहे आणि त्यामुळे मला अजिबात शांतता नव्हती, स्वस्थता नव्हती. परंतु आता जशी प्रार्थना झाली त्या म्हणतात मला इतकं हलकं वाटत आहे आणि इतकी मोठी शांती माझ्यावर आलेली आहे. प्रभूने मला आरोग्य दिलेलं आहे. म्हणून सर्व गौरव येशूच्या नावाला. हालेलुया. धन्यवाद येशू. शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्या म्हणतात की मला अचानक असं दिसलं की पास्टरांच्या मागे मोठा प्रकाश पडलेला आहे आणि एक पांढरं वस्त्र घातलेल्यासारखा येशू मला त्या ठिकाणी दिसला आणि प्रभूने मला ते दर्शन दिलं. म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूला देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. यहाँ पे सिस्टर हैं, वो अपने साक्ष्य में कहते हैं कि काफ़ी दिनों से उनकी गर्दन और उनकी पीठ जो है बहुत ज़्यादा दर्द दे रही थी और कहते जब भी वो प्रार्थना के लिए बैठा करते थे तब भी उन्हें दर्द कभी जाया नहीं करता था। पर कहते आज जैसे वो प्रार्थना में आए, प्रभु ने स्पर्श किया, 2 बार वो गिरे और कहते हैं उसके बाद जैसे वो खड़े हुए हैं, प्रभु यीशु ने उनके पूरे शरीर में अपना आरोग्य दे दिया है। इसलिए धन्यवाद वो यीशु के नाम को देते हैं। 2 वर्षापासून माझ्या पायांमध्ये, दोन्ही पायांमध्ये खूप आग व्हायची आणि ती आग इतकी व्हायची की मला त्याच्यामुळे काहीच जमत नव्हतं करायला आणि मला खूप वेदना व्हायच्या, त्रास व्हायच्या. परंतु आता जशी पास्टरांनी प्रार्थना केली मला असं वाटलं की पायातून काहीतरी निघून गेलेलं आहे आणि प्रभूने माझ्या पायाला पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. आता एकदम गारवा असा पायामध्ये आलेला आहे. त्यासाठी सर्व गौरव प्रभू येशू